स्वागत आहे। आज आपण पनीर बनवणार आहे। पनीर पासून खूप भाज्या, केक, पिझ्झा आणि खूप सारी मिठाई बनतात। पनीर मार्केटमध्ये मिळतात, तसेच घरी सुद्धा आपण पनीर सोप्या पद्धतीने बनवू शकतो। पण आधी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी दाबायला विसरू नका। मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे, म्हणून माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर पनीर बनवण्यासाठी मी इथे 1 लिटर दूध घेतले आणि 1 लिंबू घेतला। आता गॅस ऑन करू आणि दुधाला बॉईल होऊ देऊ। दूध बॉईल होतपर्यंत एका वाटीत एका लिंबूचा रस काढून घेऊ। एका लिंबूचा एवढा माझा रस निघालेला आहे। आता जेवढा रस निघालेला आहे तेवढेच या रसामध्ये पाणी घालू। आता दूध बॉईल झालेले आहे। आता गॅस लो करू आणि लिंबूचा रस दुधामध्ये घालून मिक्स करून घेऊ। आता गॅस बंद करू आणि दूध 5 मिनिट थंड होऊ देऊ। हे बघा, आपले दूध फाटलेले आहे, पाणी अलग झालेले आहे आणि पनीर अलग झालेले आहे। आता मी एक बाउल घेऊन त्यावर एक पातळ कापड ठेवते आणि हे दूध गाळून घेऊ। मी तुम्हाला एकदम महत्त्वाची टिप्स सांगते। दुधात लिंबूचा रस घातल्यावर जास्त थंड होऊ द्यायचे नाही, कारण आपले पनीर सॉफ्ट होणार नाही, पनीर कडक होईल। आता या कापडमधले पनीर हाताच्या प्रेशरने दाबून पाणी काढून घेऊ। आता या पनीरमध्ये आणखी थंड पाणी घालू। थंड पाणी घातल्याने लिंबूचा आंबटपणा निघून जाते। पनीरमध्ये थंड पाणी घातले होते, आणखी हाताच्या साहाय्याने पनीरमधले पाणी काढून घेऊ। आता हे पनीर कापडमध्ये बांधून घेऊ। आता कापडमध्ये पनीर बांधलेले आहे, यावर जड वस्तू ठेवू आणि 1 तास असेच राहू देऊ। याने काय होते, आपले पनीर छान सेट होते। आता 1 तासात पनीर सेट झालेले आहे। हे पनीर किती सॉफ्ट झालेले आहे। असे पनीर घरी करायला परवडते, कारण मार्केटमध्ये आजकाल मिलावटी, डुप्लिकेट असे पनीर मिळतात। घरचे पनीर 100% शुद्ध आणि हेल्दी असते। तुम्ही पण तुमच्या घरी असे पनीर करून बघा आणि कमेंट्स मध्ये मला सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।